नमस्कार मंडळी. आज मी ते आमच्या जे रानात आलो आहोत ते आम्ही पूर्वीच्या काळापासून इथे खूप म्हणजे अशी काजूची झाडं लावली आहेत. ते या ज्या रस्त्याच्या साईडला आहेत तिथे मी काही आंब्याची झाडंसुद्धा लावलेली आहेत. तर तिथे एक आवळ्याचं झाडसुद्धा आहे. ते बघा, इथे एक आवळ्याचं झाडसुद्धा आहे. हे दिसतं ना, ते आवळ्याचं झाड आहे. ही काजूची झाड आहेत. या काजूंवर खूप बिया आलेल्या आहेत. हे बघा, एवढ्या जाड्या बिया आहेत. या बिया जर तुम्ही खाल्ल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या बिया खायला एकदम रुचकर लागतात. ह्याची जी हे बघा, काही यांच्यावर याची बोंड सुद्धा आलेली आहेत व त्यांच्या खाली हे सुकलेल्या बिया आहेत. हे बघा, हे जे बोंड असतं ते खायला एवढं जे टेस्टी लागतं. टेस्टी जर तुम्ही खाल्लं असेल तर नक्की सांगा. आता पण या भागाकडे वळणार आहोत. तर चला, हा आमचा सर्वात मोठा काजू आहे. हा समोर जो आहे ना, तो आमचा सर्वात मोठा काजू आहे. इथे आमच्याकडे हा मोठा काजू आहे पण ही छोटी बोंड आहेत. हे बघा, इकडे सुद्धा आहे दोन. तर इथे मला एकूण 4 काजू मिळालेले आहेत. हे बघा, आता मी या स्टेप्सकडे वळत आहे. या स्टेप्सकडे एवढे सुद्धा काजू येत नाहीत, पण ज्या वरचा भाग आहे ना तिथे एकदम भरपूर काजू येतात. इकडे सगळ्या बियाच येतात. सगळ्या म्हणजे सगळ्या. या काजूवर पण जरा जास्त येतात बोंड, पण ती एवढी रुचकर नसतात. ते एवढी रसरशीत नसतात. आता आपण इकडचं काजू काढूया. अरे बापरे, इतक्या बिया. हे बघा, हे बघा, हे बघा, पूर्ण शेंड्या त्यांच्या आहेत ना, त्या भरलेल्याच आहेत. जिथे जाल तिथे तुम्हाला भरलेल्या बिया दिसतात. हे बघा, हे बघा, बघा. मला बोंड इथे जरा जास्त सुटायला लागले आता.
हे बघा